ठाण्यात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यवरांसमवेत तिरंगा फडकवला. त्यानंतर पोलीस दल, होमगार्ड आणि एनसीसीच्या तुकड्यांनी आकर्षक संचलन सादर केले. शिंदे यांनी संचलनाची सलामी स्वीकारली. यावेळी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज वंदे मातरमचा जयघोष करत अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं. त्यांच्या त्या त्यागामुळे आज आपण मोकळा श्वास घेतोय. लाल किल्ल्यावरून आज जो जयघोष होतोय तो संपूर्ण जग ऐकत आहे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी स्वातंत्र्यवीरांना नमन करत देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमस्थळी तिरंगी पताका, फुलांची सजावट आणि रांगोळीने संपूर्ण परिसर सजवला होता. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पोलीस, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लहान मुलांनीही पारंपरिक वेशभूषा आणि फेटे घालून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर गीते वाजवण्यात आली. उपस्थितांनी उभे राहून राष्ट्रगीत गायले आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षानिमित्त ठाणेकरांनी एकोप्याने आणि अभिमानाने हा दिवस साजरा केला. पाहूया काही दृश्य. आज वंदे मातरमचा जयघोष करत अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. आज त्याच वंदे मातरमचा जयघोष लाल किल्ल्यावरून संपूर्ण जगात गुंजतोय याचा प्रत्येक भारतीयाला साफ अभिमान. अशा या पवित्र आणि ऐतिहासिक दिनी सर्वप्रथम पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या दिनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.